सर्वांना. आज आम्ही सकाळी निघालो लग्नाला. जाताना आम्हाला चाळीसगावचा घाट लागला. घाटात खूप धुकं होतं, बघू शकता आपण इथे. धुकं इतकं जास्त होतं की समोरची गाडी दिसतही नव्हती. आम्हाला लाईट सुरू ठेवूनही गाडी दिसत नव्हती. जवळ येईपर्यंत गाडी दिसत नसल्यामुळे आम्ही थोड्या पुढे गेल्यानंतर असा निर्णय घेतला की आपण थांबून घेऊया. किती दाट धुकं होतं. इथे समोरून गाडी येते तर एकदम जवळ आल्यानंतर दिसतीये गाडी. लाईट चमकतोय ते, फक्त लाईट, पूर्ण गाडी पण नाही दिसत आहे. एवढं दाट धुकं होतं, बापरे. सकाळची 8ची वेळ आहे तरी सुद्धा इतकं धुकं आहे. आणि सकाळच्या 8च्या वेळेला एवढं धुकं असतं इथं पहिल्यांदाच बघायला भेटलं. एवढं धुकं आम्हाला. मी काय म्हणतो, आपण जरी 10च्या स्पीडनं गेलो, समोरचा माणूस कोणत्या स्पीडने येतोय ते माहित नाही आपल्याला. काही कळतच नाही खरं. थोडा वेळ थांबून इथे धुके कमी होण्याची वाट बघण्यासाठी आम्ही थोडा वेळ थांबण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर सूर्यदेवाचे दर्शन झाल्यानंतर निघूया पुढे असं आमचं ठरलं. त्यामुळे आम्ही थांबलो आहे. आम्ही जिथे साईडला थांबलो होतो तिथे आम्हाला धुकं कमी झाल्यानंतर दिसलं की एक साईडला हॉटेल आहे. एवढं धुकं होतं की आम्हाला ते हॉटेल सुद्धा दृष्टीस पडलं नाही. आणि चाळीसगावच्या घाटामधून कोणी कोणी प्रवास केला आहे हे नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि प्रवास करताना नक्की काळजी घ्या. धन्यवाद.